संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना ह्या पुण्याच्या भोरमधील या नसरापूर या गावामध्ये घडले। मी खरं तर नसरापूर ह्या गावामध्ये आहे, ह्याच मातीत ही घटना घडलेली आहे आणि याच मातीच्या खुशीत त्या 4 वर्षीच्या चिमुकलीला गाडले गेलेलं आहे। खरं तर मी आज ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे ते नसरापूर हे गाव आहे। हे गेले 2 दिवसापासून नसरापूर हे जे गाव आहे गेले 2 दिवसापासून कडकडीत बंद आहे। त्यात झालेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ आणि तिचा निर्गुण झालेल्या कोणाच्या निषेधार्थ आणि 65 वर्षीय त्या नराधमाला या ठिकाणी कठोरात कठोर शासन मिळावं या मागणीला घेऊन संपूर्ण या परिसरातील जनतेने आज संपूर्ण नसरापूर शहरासकट आज बोहरा असन, वेल्हा असन, राजगड असन हे संपूर्ण शहर आज कडकडीत बंद पाळून त्या गोष्टीचा निषेध करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण जी बाजारपेठ आहे ही बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु आज या ठिकाणी मेडिकलच्या शेजारी या ठिकाणी जे माणसं आहेत बसलेले, आज या नसरापूरचे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी देखील आपण आज अधिकची बातचीत करूया। नेमकं गेले 2 दिवसापासून हे संपूर्ण नसरापूर शहर बंद आहे, नेमके काय त्यांच्या भावना आहेत हे आपण जाणून घेऊयात। बाबा काय सांगाल, गाव कुठलं तुमचं, काय गाव कुठलं? 2 दिवस झालं नसरापूर शहर बंद आहे। मी विंझरचा आहे, इथून 30 किलोमीटर वर विंझर आहे, तिथला मी रहिवासी आहे। काय घटना घडली माहिती आहे? हो, झाली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेला आहे। चांगलं नाही घडलं, ते वाईट घडलं, ते आम्हाला पण खटकलंय, सगळ्यांना काय वाटतं, तालुक्याला खटकलंय। काय वाटतं ते आता जनतेकडून आरोपीला कठोरात कठोर शासन हो अशी मागणी नाही, यांना असल्या भाडव्यांना फाशी दिलं पाहिजे, यांना फाशीशिवाय दुसरी सजा नाही, देऊही नाही। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खरं तर नागरिकांच्या देखील ज्या प्रतिक्रिया आहेत तेवढं संतप्तजनक आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत, ताई काय सांगाल एकंदरीत आज ह्या नसरापूर शहरामध्ये अशी धक्कादायक घटना घडलेली, काय वाटतं तुम्हाला एक महिला म्हणून, तुम्हाला काय वाटतं? खूप नीच कृत्य आहे हे। सगळे असं म्हणतात की मुलींनी कपडे नीट घातले पाहिजेत किंवा नीट वावरलं पाहिजे, पण ती मुलगी एवढी लहान आहे, तिला काय घालायचं काय नाही याची पण जाण नव्हती। एवढूसा जीव तो, तिच्यासोबत काय झालं हे पण तिला कळलं नसेल, त्याच्या आधीच तिचा जीव गेला। तर असं कृत्य उद्या कोणी करण्याच्या आधी त्याचा आत्मा कापला पाहिजे, अशी काही शिक्षा सरकारने केली पाहिजे। हे सगळं बंद ठेवून हे किती दिवस बंद ठेवणार? हा मला माहिती आहे की एक तुम्ही हे दाखवताय की ठीक आहे आम्हाला या गोष्टीचं खूप वाईट वाटलंय, पण एक कायमस्वरूपी नसणार। अशी काही गोष्ट आली पाहिजे की ज्याने असं कृत्य करण्याच्या आधी त्या माणसाला थरकाप उडला पाहिजे, त्या माणसाचा की आपण असं केलं तर आपल्यासोबत असं होईल। तर सरकारने या गोष्टीची हे घेतली पाहिजे, दखल घेतली पाहिजे आणि याच्यावर काम केलं पाहिजे। महिला सक्षमीकरणासाठी सरकारने काय अजून येणाऱ्या काळामध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात असं तुम्हाला वाटतंय, जेणेकरून याच्याबद्दल महिला सुरक्षित राहू शकते? असं प्रकारचे महिला सुरक्षित करण्यासाठी महिलांसोबत मला असं वाटतं पुरुषांना, लहान मुलांना शाळेमध्ये जाऊन प्रशिक्षण दिलं पाहिजे की कोणती गोष्ट केली पाहिजे, कोणती नाही गोष्ट केली पाहिजे आणि याचे काय परिणाम होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना शिक्षण दिलं पाहिजे। तेव्हा जेव्हा आपण आपला मुलगा शिकवू तेव्हाच त्याला कळेल। मुलगी तर शिकवणारच तुम्ही, पण हे कृत्य मुलगी नाही करत, हे कृत्य माणूस करतोय, तर त्यांना तुम्ही आधी शिकवलं पाहिजे असं मला वाटतं। नक्कीच खरं तर या ठिकाणी ताईंना ज्या पद्धतीचं या ठिकाणी प्रशासनाला आव्हान करायचं होतं, सरकारला आव्हान करायचं होतं, त्यांनी त्या पद्धतीचं या ठिकाणी सरकारला देखील आव्हान। दीदी काय सांगशील, या नसरापूरमध्ये घटना घडली, तू आज एक सुशिक्षित आहे, काय वाटते तुला प्रशासनाला, सरकारला काय आव्हान करावं वाटते? महिलांच्या कायद्यासंदर्भात काय बदल करावं असं वाटतं जेणेकरून महिला यामध्ये सर्व महिला सुरक्षित राहतील, असं काय वाटते? मुलांना शिकवलं पाहिजे, कारण की मुलींना किती पण एज्युकेट केलं, किती पण शिकवलं तरी त्या किती दिवस मुलांपासून किंवा माणसांपासून लांब राहतील किंवा घाबरून राहतील। जरी आता मी मुलगी आहे आणि मी जरी लिफ्टमध्ये असेल खूप मुलांसोबत, तर मला ती भीती असते की काहीतरी होईल का, काहीतरी होईल का। सो मुलांना आधी कळलं पाहिजे किंवा मुलांना आधी शिकवलं पाहिजे की मुलींना किती सेफ फील करून द्यायला पाहिजे आपण, अशा गोष्टी। नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खरं तर आज या ठिकाणी प्रत्येक नागरिक आहे तो आपल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त करतो। बाबा गाव कुठलं तुमचं, काय? करंदी। काय वाटतं हे नसरापूरमध्ये जी घटना घडली, काय वाटतं नेमक्या तुमच्या भावना काय? 4 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार झालाय, त्याला फाशीच दिली पाहिजे घरी, स्वतः जाऊन मी तिथे बघितली त्या जागेवर की बाबा त्यांनी तिथे नेले, तिला कशी मारली, कशी काय केली, त्या ठिकाणी त्यांनी मारून सुद्धा तिला त्या शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरून ठेवली। माझ्या माणसाला ते दिसून दिलं नाही पाहिजे, ठेवलंच नाही पाहिजे, फाशीच दिली पाहिजे लगेच।
काय वाटतं एकंदरीत मग ह्या सरकारने ह्या कायद्यामध्ये बदल केला पाहिजे का काय? एखादा बदल झालाच पाहिजे ना. आता त्याला फाशी दिली म्हणजे समोर जे उद्या जे करणार आहे तो सावध होईल की असं करायला नको बाबा परत म्हणून. तेच आज आपण जर या ठिकाणी पाहिलं, मी तर खरं तर आज नसरापूर ह्या शहरामध्ये आहे, ह्या नसरापूर गावामध्ये आहे. प्रत्येक नागरिकांना काय वाटतंय, गेले 2 दिवसापासून हे संपूर्ण नसरापूर गाव जे आहे बंद आहे. बाबा काय वाटतं, कुठनं आलात तुम्ही, काय वाटतं ही घटना घडली, काय नेमकं तुम्हाला काय वाटतं, कसं पाहता? तर काय त्याला मी फाशी दिली पाहिजे बरं का. असे लहान मुलाला जे हे करतोय त्याला ठेवलाच नाही. कायमची सरकारने सगळी हे करून त्याला फाशी देऊन टाकला पाहिजे, याची नाहीच पाहिजे. यापूर्वी सुद्धा त्याने असे अनेक गुन्हे केले, अशाच प्रकारचे कृत्य केले असं देखील समजलं जाते. आता नाही आहेत ना. काय म्हटले? त्याच्या अगोदरचे 2 गुन्हे दाखवले. त्याच्या स्वतःच्या भावाचे मुली होते त्यांनी बलात्कार केलेला आहे पहिला 65 वर्षाच्या महिलेवरती आणि एक त्याच्या स्वतःच्या सख्या भावाच्या मुलीवरती पुतणीवरती त्याला फास्ट टॅग करून त्याला तुरंत फाशी दिली पाहिजे. आता साधारणतः गेले 2 दिवसापासून आता नसरापूर शहर हे बंद आहे, गाव बंद आहे. काय आता अजून हे किती दिवस असं बंद ठेवण्याचा गावकऱ्यांनी निश्चय केलाय काय? जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत असंच चालणार आहे. लवकर नाही होत तुम्ही. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं गावकऱ्यांच्या देखील ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत. या ठिकाणी जोपर्यंत त्या घटनेचा छडा लागत नाही, न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे संपूर्ण गाव अशाच प्रकारचं बंद ठेवणार असा निश्चय आता कुठंतरी नसरापूरकरांनी घेतलेलाच आपल्याला पाहायला मिळत आहे. काय सांगाल बाबा, एकंदरीत तुमच्याच गावात घटना घडली, तुम्ही कुठलं हेच गाव तुमचं? नाही, मी आलो रविवार पेठेतनं. हा. मनोज दरांदे पाटील येतात ते त्यांचे फॅमिली भेटायसाठी मी रविवार पेठेतनं आलो. त्यांचा फोन आलता की मी 3-3:30 पर्यंत पोहोचतोय. मुलगी ही पुण्यातलीच आहे असं समजतंय काय? समजतं हो. हा. ती मुलीची आजी आहे, भेटायसाठी आलती सुट्टी निमित्त आलती. ती पण जी मुलीची आई आहे ती 15 वर्षानंतर गावात आलेली आईच्या घरी. त्याच्या आधी आली नाही. त्यांचं काय प्रश्न नसत पण आली ती. पण त्यानंतर हे बाबाने असं केलं. 3.5 वर्षाची मुलगी आहे. आज अख्ख्या महाराष्ट्रात नसरापूर रहिवाशीने जे दाखवले कालपासून दाखवतोय ते अतिउत्तम चांगलं आहे. याला फाशी तर नंतर द्या, पहिले याला नसरापूरच्या हातात द्यावा. आज त्याच्यावर आधी 2 गुन्हा आहे, 1 गुन्हा दाबले गेलेला आहे, असे 3 गुन्हा, हा 4था गुन्हा आहे. काय मग एकंदरीत नेमकं त्यांना मग असं पाठबळ देते कोण? तुम्ही म्हणता गुन्हा दाबला गेला, नेमकं पाठबळ देते कोण? असं कोणतरी असनच, राजकारणी असन किंवा शासक असन, काहीतरी असनच ना. तो घरात पण राहत नाही म्हणतात, घरचे कोण नाही म्हणतात, मग गावात कसा काय जगतो हा? कारण कशामुळे राहत नाही काय? काय ते असंच आहे. पहिले तर भावाची मुलीवर केलंय. हा, तो गाव दुसरा असत तो कोणी म्हटलं हे बाबा हे साफ कर, ते 2-4 रुपये दिले त्याच दिवस काढायचं आणि असे कामं करायचे. काय आता तुम्ही एक या ठिकाणी तुम्ही आता भोर तालुक्यातली एक जनता म्हणून काय मागणी करताय प्रशासनाला? मी प्रशासनाला एकच मागणी करतो, फाशी शिक्षा नंतर द्यावा, पण आधी नसरापूर रहिवाशीच्या हातात त्यांनी 15-20 मिनिटासाठी द्यावा. हे माझं प्रशासन आणि पोलीस आयुक्ताला पण हे विनंती आहे, कडेकोर विनंती आहे. मी मोमेडियन आहे, मी रविवार पेठेतनं आलोय. काय नाव तुमचं? माझं नाव निसार पिंजारी. खरंच आज आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आज प्रत्येक नागरिकाच्या ज्या भावना आहेत या ठिकाणी तीव्र आहेत. आरोपीला या ठिकाणी जनतेच्या ताब्यात, नसरापूरकरांच्या ताब्यात द्या आणि त्यानंतर त्याला फाशीच्या तक्त्यावरती चढवा, अशा पद्धतीची मागणी होत आहे. परंतु खरंच आता ह्या संपूर्ण मागणीकडे संबंधित प्रशासन असन, सरकार असन, कशा प्रकारचं पाहते आणि त्या 4 वर्षाच्या चिमुकलीला कशा प्रकारचं न्याय दिला जातं हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. सुंदर कुसाळकर, LS मराठी, नसरापूर, पुणे.